Hello students, today we will see ideal and non-ideal solution. In previous video lecture, we have seen vapor pressure of liquid in liquid solution and Raoult's law, and vapor pressure of solid in liquid solution and Raoult's law. हे बघितलं होतं आतापर्यंत. आज आपण आयडियल आणि नॉन आयडियल सोल्यूशन काय आहे ते बघूया. The liquid in liquid solution classified into two types. Liquid in liquid solution classified into two types. That is the ideal solution and non-ideal solution. Okay, त्याचे दोन टाइप आहेत. एक आहे आयडियल सोल्यूशन आणि दुसरा आहे नॉन आयडियल सोल्यूशन. मग आयडियल सोल्यूशन कशाला बोलायचं? द सोल्यूशन विच ओबेज राउल्ट्स लॉ ओव्हर an entire range of concentration is called as ideal solution. जे सोल्यूशन राउल्ट्स लॉ ओबे करतो ओव्हर एन एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स मीन्स सोल्यूट कमी असेल म्हणजे सोल्यूशन डायल्यूट असेल किंवा सोल्यूट जास्त असेल कॉन्सन्ट्रेटेड असेल तरीही राउल्ट्स लॉ ओबे करतं. दॅट इज द आयडियल सोल्यूशन. ओके, डेफिनेशन परत ऐका. द सोल्यूशन विच ओबेज राउल्ट्स लॉ ओव्हर एन एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स इज कॉल्ड एज आयडियल सोल्यूशन्स. ओके, मग राउल्ट्स लॉ काय ते आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले. अँड देयर हॅव टू कंडिशन्स फॉर आयडियल सोल्यूशन. आयडियल सोल्यूशन साठी दोन कंडिशन आहेत. नंबर फर्स्ट, डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0 मीन्स सपोज सोल्यूट ह्याव व्हॉल्यूम 2 ml, सोल्यूटचं व्हॉल्यूम 2 ml असेल, सॉल्व्हंट ह्याव व्हॉल्यूम 8 ml, देन टोटल व्हॉल्यूम विल बी 10 ml. टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन विल बी 10 ml. देन डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. या दोन्हीचा सम आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इज इक्वल, देन डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. म्हणजे मिक्स केल्यानंतर दोन सोल्यूट अँड सॉल्व्हंट दोन मिक्स केल्यानंतर त्यांचं व्हॉल्यूम वाढत नसेल किंवा कमी होत नसेल तर त्यावेळेस काय असतं? डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. आता फॉर एक्झाम्पल काय होतं? H2SO4 5 ml असेल आणि वॉटर 15 ml असेल. ओके, तर टोटल व्हॉल्यूम 20 ml होत नाही. त्यावेळेस डेल्टा व्ही मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. ओके, पण आयडियल सोल्यूशनला काय पाहिजे? डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0 मीन्स व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन. म्हणजे डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. कळलं? नंबर 1 कंडिशन फॉर आयडियल सोल्यूशन. अँड सेकंड कंडिशन इज देअर डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0. आयडियल सोल्यूशन साठी सेकंड कंडिशन आहे डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0 मीन्स देयर इज नो एन्थॅल्पी चेंज. एच म्हणजे एन्थॅल्पी चेंज. देयर इज नो एन्थॅल्पी चेंज ड्युरिंग द मिक्सिंग ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स करत असताना एन्थॅल्पी चेंज मीन्स हीट जनरेट बाहेर टाकली जात नसेल किंवा हीट अब्सॉर्ब केली जात नसेल तर डेल्टा एच मिक्सिंग काय असतं? 0 असतं. ओके, डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0 म्हणजे दोन सोल्यूट अँड सॉल्व्हंट दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर हीट इज नायदर इव्हॉल्व्ड नॉर अब्सॉर्ब्ड ॲट दॅट टाइम डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0. आणि या दोन कंडिशन असतील तर दॅट सोल्युशन शुड बी आयडियल सोल्युशन. बरोबर आहे? आयडियल सोल्युशन म्हणजे काय, त्याच्यासाठीच्या दोन कंडिशन कोणत्या आहेत हे आपल्याला लक्षात आलं. डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0 आणि डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0. मग आता प्रॅक्टिकली असं पॉसिबल आहे का? प्रॅक्टिकली देअर इज नो आयडियल सोल्युशन. But some of the solution, very very dilute solution, behave like a near about ideal solution. आणखी कोणते आयडियल सोल्युशन सारखे बिहेव करतात? The solution which contain a solute and solvent which have a similar structure. अशा प्रकारचे सोल्युशन ज्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं स्ट्रक्चर सिमिलर असेल, that solution behave like a near about ideal solution. For example, solution of chlorobenzene and bromobenzene. Solution of chlorobenzene plus bromobenzene, chlorobenzene plus bromobenzene is near about ideal solution. Solution of ethyl chloride and ethyl bromide. Ethyl chloride plus ethyl bromide या दोघांचं सोल्युशन असेल तर ते आयडियल सोल्युशन आहे किंवा नियर अबाउट आयडियल सोल्युशन आहे. सोल्युशन ऑफ एन हेक्झेन अँड एन हेप्टेन हे काय आयडियल सोल्युशन आहे. म्हणजे आयडियल सोल्युशन कधी असतं? इफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट हॅव नियर अबाउट सिमिलर स्ट्रक्चर, देन सोल्युशन ऑफ दीज टू लिक्विड बिहेव लाईक आयडियल सोल्युशन. ओके, किंवा व्हेरी व्हेरी डायल्यूट पाहिजे तर ते काय असतं? आयडियल सोल्युशन असतं. ओके, तर
या कंडिशन आहेत. अँड ॲट मॉलिक्युलर लेवलला आयडियल सोल्युशनची डेफिनेशन काय आहे ते आपण पाहूयात. ॲट मॉलिक्युलर लेवल ideal solution is defined as the intermolecular interaction between solute and solvent molecule is equal to intermolecular interaction between pure solute molecules and pure solvent molecules. Suppose इथं solute B कन्सिडर करा आणि सॉल्व्हंट A कन्सिडर करा, म्हणजे solute आणि solvent molecule मधलं इंटरॅक्शन काय AB इंटरॅक्शन म्हणू शकतो आपण, आणि प्युअर solute मधलं इंटरॅक्शन म्हणजे BB इंटरॅक्शन, प्युअर सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधलं इंटरॅक्शन म्हणजे AA इंटरॅक्शन. तर आयडियल सोल्युशन ची डेफिनेशन मॉलिक्युलर लेवलला काय होते, द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन AB molecules is equal to intermolecular interaction between AA and BB molecules. याला बोलतो आपण आयडियल सोल्युशन. ते त्याची मॉलिक्युलर लेवलची डेफिनेशन आहे. ओके, आयडियल सोल्युशनची पहिल्यांदा डेफिनेशन, त्याच्या कंडिशन लक्षात आल्या. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉन आयडियल सोल्युशन. आता आयडियल सोल्युशन वरनं तुम्हाला नॉन आयडियल सोल्युशनच्या डेफिनेशन थोडक्यात लक्षात आली असेल. मग सेकंड पॉइंट आपण बघूया, नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन the solution which do not obey Raoult's law over an entire range of concentration is called as non-ideal solution. जे सोल्युशन राउल्ट्स लॉ ओबे करत नाही त्याला बोलतो आपण नॉन आयडियल सोल्युशन. ओके, मग राउल्ट्स लॉ ओबे करत नसेल तर त्याला बोलतात नॉन आयडियल. राउल्ट्स लॉ काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ अ component is equal to vapor pressure of that component in pure state which is multiplied by mole fraction of that component in a solution. Okay, Raoult's law. मग जे सोल्युशन राउल्ट्स लॉ ओबे करत नाही or an entire range of concentration is called as non-ideal solution. Non-ideal solution साठी कंडिशन काय असते, delta V mixing is not equal to 0 and delta H mixing is not equal to 0. म्हणजे हे कळलं तुम्हाला काय आहे ते. जेव्हा दोन सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स केल्यानंतर त्या दोघांचं जेवढं व्हॉल्यूमचं सम होतं तेवढं सोल्युशनचं व्हॉल्यूम होत नाही, किंवा सोल्युशन तयार करत असताना दोन सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स केल्यानंतर देयर विल बी हीट जनरेटेड और हीट इव्हॉल्व्ड और हीट ऑब्सॉर्ब्ड, म्हणजे डेल्टा एच मिक्सिंग पण इज नॉट इक्वल टू 0. बरोबर. याचे एक्झाम्पल काय, H2SO4 प्लस वॉटर. H2SO4 वॉटर मध्ये टाकलं, हीट इव्हॉल्व होते म्हणजे हीट जनरेट झाली, तर डेल्टा एच मिक्सिंग 0 नाहीये, म्हणून ते काय नॉन आयडियल सोल्युशन आहे. त्याचं व्हॉल्यूम पण H2SO4 आणि वॉटर ऍड केलं तर व्हॉल्यूम पण काय, सपोज 2 ml H2SO4 8 ml वॉटर मध्ये ऍड केलं तर टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज नॉट इक्वल टू 10 ml. 10 ml त्याचं व्हॉल्यूम राहत नाही. ओके, म्हणजे दॅट इज नॉन आयडियल सोल्युशन. त्याच्या कंडिशन काय, डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0 अँड डेल्टा एच मिक्सिंग इज डेल्टा व्ही मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा एच मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. ओके, तर त्यानंतर मॉलिक्युलर लेवलला याची डेफिनेशन काय असेल, मग द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल इज नॉट इक्वल टू इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट मॉलिक्यूल्स और सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स. मीन्स इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन AB is not equal to intermolecular interaction between AA and BB. ओके, ती मॉलिक्युलर लेवलला नॉन आयडियल सोल्युशनची डेफिनेशन आहे. मग आता याच्यामध्ये नॉन आयडियल सोल्युशन मध्ये दोन टाइप आहेत. वन इज द नॉन आयडियल सोल्युशन शोइंग पॉझिटिव्ह डिव्हायशन अँड सेकंड वन नॉन आयडियल सोल्युशन शोइंग निगेटिव्ह डिव्हायशन. ओके, तर आता नॉन आयडियल सोल्युशन मध्ये आणखीन एक महत्वाचं आहे की वेपर प्रेशर of a solution is not equal to predicted by Raoult's law. Raoult's law ने जेवढं वेपर प्रेशर सांगितलं होतं सोल्युशनचं त्याच्या इतकं राहत नाही नॉन आयडियल सोल्युशन मध्ये. आयडियल सोल्युशन मध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर प्रेडिक्टेड बाय राउल्ट्स लॉ. ओके, तर आपण नॉन आयडियल सोल्युशनचे टाइप्स बघूयात. देयर आर टू टाइप्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन्स. वन इज द नॉन आयडियल सोल्युशन showing positive division
and second one non-ideal solution showing negative deviation. Deviation means तो प्रॉपर रूल राउल्स लॉ ओबे न करणं, त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह डिव्हायशन मीन्स डिव्हायशन म्हणजे दूर जाणे, थोडक्यात ते ओबे न करता त्याच्यापासून दूर जाणे. वन टाइप इज देअर नॉन आयडियल सोल्युशन शोइंग पॉझिटिव्ह डिव्हायशन, सेकंड टाइप इज देअर नॉन आयडियल सोल्युशन शोइंग निगेटिव्ह डिव्हायशन. पहिल्यांदा आपण बघूयात नॉन आयडियल सोल्युशन शोइंग पॉझिटिव्ह डिव्हायशन. तर देयर इज नॉन आयडियल सोल्युशन विच डू नॉट ओबे राउल्स लॉ, बरोबर आहे. बट व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह डिव्हायशन? The vapor pressure of that non-ideal solution is greater than the vapor pressure predicted by Raoult's law. Suppose there is one solution, liquid in liquid solution. लक्षात घ्या, एक liquid in liquid solution आहे, liquid in liquid solution आहे. समजा त्याचं वेपर प्रेशर, सपोज आपण घेऊयात इथाइल अल्कोहोल प्लस वॉटर, इथाइल अल्कोहोल प्लस वॉटर. एक आपण सोल्युशन घेऊयात, ह्याचं लिक्विड इन लिक्विड सोल्युशन आहे, इथाइल अल्कोहोल प्लस वॉटर, बरोबर आहे. समजा राउल्स लॉ ने याचं वेपर प्रेशर काहीतरी सांगितलं. वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन विल बी 120 किंवा 1.5 अटमॉस्फेरिक प्रेशर, वेपर प्रेशर काहीतरी सांगितलं, सपोज एक्सेट्रा. बट त्याच्यापेक्षा जर राउल्स लॉ पेक्षा जास्त असेल तर दॅट द नॉन आयडियल सोल्युशन शोइंग पॉझिटिव्ह डिव्हायशन. नॉन आयडियल सोल्युशन विच शो द वेपर प्रेशर which is greater than the vapor pressure predicted by Raoult's law. मग हे कधी होईल? When two liquid substances or two liquid mixed, then vapor pressure increased. Vapor pressure increase होत असेल तर that solution shows the positive deviation. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल when ethyl alcohol mixed with the water, जेव्हा इथाइल अल्कोहोल वॉटर मध्ये मिक्स केलं, इथाइल अल्कोहोल मिक्स विथ द वॉटर, वॉटरचं वेपर प्रेशर जे अगोदर होतं किंवा राउल्स लॉ यांचं वेपर प्रेशर जे प्रेडिक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल जे वेपर प्रेशर असेल ते असेल काय असेल, जास्त असेल. वाय? बिकॉज इथाइल अल्कोहोल प्युअर स्टेट मध्ये असताना त्याच्यामध्ये काय असणार होते, हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर पण प्युअर स्टेट मध्ये असताना त्याच्यामध्ये काय असते, हायड्रोजन बॉन्डिंग. बट हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर त्यांच्यामधले हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक होते, मॉलिक्यूल एकमेकांमध्ये मिक्स होतात, and the intermolecular interaction between ethyl alcohol molecule and water will be less. Intermolecular interaction कमी झाल्यानंतर ते मॉलिक्यूल लवकर सेपरेट होतील, लवकर सेपरेट झाल्यानंतर वेपर मध्ये लवकर कन्वर्ट होईल आणि त्यांचं वेपर प्रेशर काय होईल, वाढेल. Therefore, ethyl alcohol and water, solution of ethyl alcohol and water shows the positive deviation from Raoult's law. म्हणजे जेव्हा दोन्ही मिक्स केल्यानंतर त्यांचं वेपर प्रेशर वाढतं, बरोबर. त्याला बोलतो आपण पॉझिटिव्ह डिव्हायशन. व्हेन वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज लेस दॅन द वेपर प्रेशर प्रेडिक्टेड बाय राउल्स लॉ, दॅट ॲट द टाइम वी कॅन से दॅट सोल्युशन शो निगेटिव्ह डिव्हायशन फ्रॉम राउल्स लॉ, बरोबर. तर आता याचे बरेचसे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये एक्झाम्पल येईल तुम्हाला इथाइल अल्कोहोल प्लस वॉटर, पुन्हा दुसरे एक्झाम्पल आहे मिथाइल अल्कोहोल प्लस वॉटर, मिथाइल अल्कोहोल प्लस वॉटर. तिसरे एग्जांपल आहे कार्बन डायसल्फाइड CH2 प्लस एसीटोन. चौथे एग्जांपल आहे एसीटोन प्लस बेंझीन. ओके, असे भरपूर सारे एग्जांपल तुम्हाला नॉन आयडियल सोल्युशन शोइंग पॉझिटिव्ह डिव्हायशनचे येतील. मग हे पॉझिटिव्ह डिव्हायशन का शो केले? व्हेन दीज टू लिक्विड सबस्टन्सेस आर मिक्स्ड देन इट्स वेपर प्रेशर increases. मग ते कधी होईल? If intermolecular interaction decreases, means at molecular level we can define non-ideal solution showing positive deviation. The intermolecular interaction between AB molecules is less than the intermolecular interaction between AA and BB molecules. जेवढं प्युअर स्टेट मध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन होतं तेवढं मिक्स केल्यानंतर कमी झालेलं आहे, म्हणून त्यांचं काय झालेलं आहे, वेपर प्रेशर वाढलेलं आहे. ओके, आणि तशा सोल्युशनला आपण काय बोलतो, नॉन आयडियल सोल्युशन शोइंग पॉझिटिव्ह डिव्हायशन. मग वेपर प्रेशर वाढलं, बॉइलिंग पॉईंट काय होईल, कमी होईल. का कमी होईल? कारण बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन आहे ते टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर इज इक्वल टू अटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉईंट, बरोबर आहे. वेपर प्रेशर इन्क्रीज झालं ते लवकर काय होईल, अटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल होईल, म्हणजे बॉइलिंग पॉईंट काय होईल, डिक्रीज होईल.
If vapor pressure increases, boiling point decreases. Therefore, these type of solution is called as minimum boiling point azeotrophs. याला काय बोलतात? मिनिमम बॉइलिंग पॉइंट azeotrophs. azeotrophs म्हणजे काय ते मी सांगणार आहे. याला काय बोलतात? मिनिमम बॉइलिंग पॉइंट azeotrophs. मिनिमम बॉइलिंग पॉइंट azeotrophs. Okay. या आताच्या एक्झाम्पलला the solution will show positive deviation from Raoult's law. Okay, azeotrophs means the mixture of two or more than two liquids which distill without change in temperature or without change in composition is called as azeotrophs. The liquid solution which distill without change in composition is called as azeotrophs. For example, 10 ml ethyl alcohol आहे आणि 90 ml वॉटर आहे. जर याला थोडा वेळ डिस्टिल केलं, जर 1 ml इथाइल अल्कोहोल डिस्टिल झाल्यानंतर याचं किती होईल? 1% 9 ml वॉटर डिस्टिल व्हायला पाहिजे. मीन्स द लिक्विड सोल्युशन विच डिस्टिल विदाउट चेंज इन कंपोजिशन इज कॉल्ड एज azeotrophs. आणि याला काय बोलतात? मिनिमम बॉइलिंग पॉइंट azeotrophs. यांचा एक ग्राफ आहे वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन मधलं ग्राफ आपण बघूयात. This is the graph for non-ideal solution showing positive deviation. बरोबर आहे. This graph denoted by dotted line shows the graph for Raoult's law. Suppose एक liquid solution आहे आणि त्याचं वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन मधला ग्राफ अकॉर्डिंग टू Raoult's law या डॉटेड लाईन शो केला आहे. बट ऍक्च्युअल ग्राफ इज दिस पॉझिटिव्ह डिव्हायशन, इन्क्रीज वेपर प्रेशर, increase vapor pressure. एका सबस्टन्सचा हा, दुसऱ्या सबस्टन्सचा आणि टोटल actual graph is this, and graph according to Raoult law denoted by this dotted line, P is equal to P01 into x1. But actual graph which shows the more vapor pressure and that shows the positive deviation. Okay, हा graph आहे, graph for non-ideal solution showing positive deviation. ॲट मॉलिक्युलर लेवलला त्याची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली. आणि नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय आणि ते पॉझिटिव्ह डिव्हायशन कधी शो करतं? वेन वी मिक्स दॅट टू लिक्विड सबस्टन्स देन वेपर प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन इन्क्रीजेस देन द एक्सपेक्टेड बाय राउल्ट्स लॉ. सपोज राउल्ट्स लॉच्या नुसार सपोज दोन लिक्विड मिक्स केले, त्यांचं वेपर प्रेशर 2 + 2 4 व्हायला पाहिजे होतं. तर त्याच्यापेक्षा जर 5 झालं वेपर प्रेशर, ऍक्च्युअल वेपर प्रेशर, तर दॅट इज द पॉझिटिव्ह डिव्हायशन. राउल्ट्स लॉ नुसार 4 होत असेल, जर ऍक्च्युअल वेपर प्रेशर 3 झालं, ते दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर वेपर प्रेशर डिक्रीज झालं, तर दॅट इज निगेटिव्ह डिव्हायशन. ओके, वेपर प्रेशर इन्क्रीज किंवा डिक्रीज का होतं जेव्हा मिक्स केल्यानंतर टू लिक्विड? इफ देयर इज द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्व्हंट डिक्रीजेस, वेपर प्रेशर इन्क्रीजेस. बरोबर आहे. दोन लिक्विड मिक्स केले, त्या दोघांमधले इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कमी झालं, वेपर प्रेशर वाढेल. का? इंटरॅक्शन कमी आहे, लवकर मॉलिक्यूल त्या टेम्परेचरला काय होतील? सेपरेट होऊन गॅसेस स्टेटमध्ये कन्वर्ट होतील. गॅसेस स्टेटमध्ये कन्वर्ट झाले, त्यांचं वेपर प्रेशर वाढेल. बरोबर आहे. वेपर प्रेशर वाढलं, दॅट शोज द पॉझिटिव्ह डिव्हायशन. आणि सपोज काही मध्ये काय होतं, दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं बिटवीन सोल्यूट अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधलं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यानंतर त्यांचं वेपर प्रेशर काय कमी होईल, दॅट शोज द निगेटिव्ह डिव्हायशन. तर आपण सेकंड टाइप बघूयात, नॉन आयडियल सोल्युशन शोईंग निगेटिव्ह डिव्हायशन.